अवस्थेचं चिंतन करणारा हा अभंग आहे. साधू पुरुषाची भेट होणं अत्यंत कठीण आहे. तुकाराम महाराज, कारण काय आहे, साधू पुरुषाच्या संगतीची तुकाराम महाराज इच्छा करतात, साधू पुरुषांच्या कृपेची तुकाराम महाराज इच्छा करतात. त्याचं कारण आहे, जगाकडे जर आपण जगाचं चिंतन केलं तर जगामध्ये विषमता आहे, साधू पुरुषाकडे समानता आहे. जगाकडे तुम्ही पहा, जगामध्ये विषमता आहे. जगत दोन प्रकारचं आहे, एक दृश्यते आणि श्रूयते. दृश्यते म्हणजे दिसणारं जगत, श्रूयते म्हणजे ऐकलेलं. ऐकलेलं म्हणजे पुराणाधिकातून जे आपण ऐकतो, खाली 7 लोक आहेत, वर 7 लोक आहेत, अतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ महातळ पाताळ. वर 7 लोक आहेत, महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक, भोरलोक, हे 7 लोक आहेत. फक्त श्रूयते आपण ऐकलेलं आहे, आपल्याला माहीत नाही. स्वर्गाला गेल्यानंतर बघू आता काय होतं ते. आपण ऐकलेलं आहे फक्त ते. श्रूयते आणि दृश्यते, जे जे दृश्यते श्रूयते जगत आहे, जेवढं एवढं जगत असलं त्यामध्ये विषमता आहे, त्यामध्ये समानता नाही. जगामध्ये विषमता काय हो? त्याचं कारण आहे, जगाचं जे कारण आहे, कारणाची विषमता कार्यामध्ये आले. जगाचं कारण आहे त्रिगुणात्मक अज्ञान, त्या अज्ञानाची विषमता कार्यामध्ये आली. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज गोड सांगतात, लोकरीशिवाय घुंगडी होत नाही, मातीशिवाय चिखलाचा पुतळा होत नाही, पाण्याशिवाय लाट होत नाही. माऊली सांगतात, कैचा लोह विन कांबळा, माती विन मोदळा, जळे विन कल्लोळा होणी आहे. तैसे न होणी गुणाचे, सृष्टीच्या रचना रचे, ऐसे नाहीच गा साचे वस्तुजात. गुणी देवा त्रयी लाविली, गुणी लोकी तिकुटी पाडिली, चतुर्वर ना घातले सिनानी वळगे. गुणाचा महिमा असा आहे, ह्या त्रिगुणात्मक अज्ञानाचा महिमा असा आहे, ह्या गुणामुळं 3 देव झाले, गुणामुळे 3 लोक झाले. सत्वगुणामुळं विष्णू, रजगुणामुळं ब्रह्मदेव, तमोगुणामुळं रुद्र. ह्या 3 गुणामुळं स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक झाला. म्हणून हे सगळं जे घडलं कशामुळं घडलं? कारणाची विषमता कार्यामध्ये आली. म्हणून जगामध्ये विषमता आहे. जगामध्ये विषमता आहे असं चिंतन करू नका. जो पांडुरंग परमात्मा देव आहे, देवाच्या ठिकाणी विषमता आहे. भक्ता राखे पाया पाशे, दुर्जनाचे संवारी. भक्ता राखे पाया पाशे, दुर्जनाची संवारी. भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पासे, दुर्जनाचे संवारी. भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे. भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनाची संवारी. दुर्जनाची संवारी. भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनाची संवारी. भक्ता राखे पाया पासे, दुर्जनाचे संहार. दुर्जनाचे संहार. भक्ता राखे पाया पाशी, देव आहे. जगामध्ये विषमता असं चिंतन करू नका. देवाचा देव आहे, पण देवामध्ये विषमता आहे. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाची संवारी. विषमता नाही का? माधव भक्त वसला, भक्ताला जवळ करावं आणि राक्षसांना मारावं, ही काय देवाची विषमता आहे. साधू पुरुषाचा महिमा काय बघा, है की नाही? समशत्रवच मित्रेच तथा मानापमानयो, शीतोष्ण सुख दुःखेशु समग संग. माऊलींचे बाबा किती गोड आहेत पहा. पार्था जयाच्या ठाई, वैषम्याची वार्ता नाही. रिपो मित्रा दोई सरिसा पाडू, का घरीच्या उजेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा. हे नेनेचे गा पांडवा दीपो जैसा, जो खांडावया घाव घाली, का लावणी जयानी केली. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. नातरी इक्षुदंडू, पाळीतया गोडू, काळीतया कडू नोहेची जीवी. अरे मित्री तैसा, अर्जुना जया भाव ऐसा. ओव्या किती गोड आहेत. ज्ञानोबरे सांगतात, ज्या महापुरुषांच्या ठिकाणी शत्रू आणि मित्राविषयी समान धारणा आहे. महाराज माऊली उदाहरण देतात, आपला दिवा आहे, तो दिवा फक्त घरातल्या लोकांनाच प्रकाश देतो, बाहेरच्या लोकांना प्रकाश देत नाही का? देतो, सर्वांना देतो. माऊली सांगतात, जो खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली. ज्यांनी झाड लावले त्यालाही वृक्ष सावली देतं, आणि जो ते लाकूड झाड तोडायला येतं त्यालाही झाड सावली देतं. किती समानता आहे. नवे नवे तो लाकूड तोडणारा झाडाच्या सावलीतच लाकूड तोडतो, है की नाही? किती समानता आहे. नागतरी इक्षुदंडू, ज्ञानोबा वर्णन करतात. इक्षुदंडू म्हणजे ऊस आहे. ऊसाची लावणी ज्यांनी केली, पाणी ज्यांनी घातलं त्यालाही ऊस गोड लागतो, आणि ज्यांनी चरकात घातले त्यालाही ऊस गोड लागतो. भागवतामध्ये नाथ महाराज खूप गोड चिंतन करतात. ते करवत घेऊन ऊस कापतात, नाही का? करवत घेऊन ऊस कापतात. पण काय ऊसाच्या ठिकाणी समानता आहे.
करवतीने जरी ऊस कापला तरी ऊस त्या करवतीलाही गोड करतं. विठ्ठल विठ्ठल. हरा विठ्ठला 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 हरा विठ्ठला. अशी समानता संतांच्या ठिकाणी आहे. एकदा काय झालं, द्वारकेमध्ये नारद मुनी आल्यानंतर वसुदेवाने नारदांची पूजा केली. तेव्हा वसुदेव नारदांची स्तुती करतात. कशी स्तुती करतात? देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या भय, तेथे ऐसे विषम आहे, हे न समाय तुझं माझे. देवाचा अवतार झाल्यानंतर दासांना सुख आहे, पण दैत्यांना भीती आहे. भूतानाम देवचरितम दुःखायच सुखायच सुखायैव हे साधूनाम त्वादृशाम अच्युतात्मनाम. देवाचा अवतार झाला की भक्ताला आनंद होतो, मात्र राक्षसांना भीती वाटते. तिथं श्री वसुदेवांच्या मुखामध्ये ओव्यात नाथ महाराज लिहितात, देव रावणे घातले बंदी, तो रावण तुझे चरणवंदी. रावणाने काय केलं? सगळ्या देवांना बंदिवासात घातलं. पण देवर्षी नारद मुनी लंकेत आले, तोच रावण नारदांच्या पाया पडतो. विठ्ठल विठ्ठल. हरा विठ्ठला विठ्ठला. किती समानता आहे. जरासंध कृष्णाचा वैरी, तुझी चाल त्याच्या घरी. जरासंधाचं देवाचं कधी पटलं नाही, पण भगवान देवर्षी नारद मुनी जरासंधाच्या राज्यामध्ये गेले, तो जरासंध भगवान देवर्षी नारदांचं स्वागत करतो. नाव घेऊन येते देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, त्याशी कीर्तन तुझे रुचे, विषमत्व साचे तुझं नाही. देवाचं नाव घ्यायचं नाही अशी आज्ञा होती हिरण्यकश्यपूची, पण देवर्षी नारद मुनी हिरण्यकश्यपूच्या राज्यामध्ये जाऊन कीर्तन करायचे, आणि कीर्तन करताना तो स्वतः हिरण्यकश्यपू समोर येऊन बसायचा. विठ्ठल विठ्ठल. हरा विठ्ठला 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 विठ्ठला. विषमत्व साचे तुझं नाही. म्हणून असे जे संत महात्मे आहेत, अशा संत महात्म्याची साधू पुरुषाची भेट होणं अत्यंत गरज आहे. म्हणून तर नामदेवराय गोड चिंतन करतात. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियोगी साधू थोर जाना, कलियोगी साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियोगे, साधू थोर जाना कलियोगे. साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना कलियुगी, साधू थोर दाना कलियुगी. साधू थोर जाणं, साधू थोर जाणं, साधू थोर जाणं कलियुगी. म्हणून साधूचा महिमा जगामध्ये श्रेष्ठ आहे महाराज. संतांच्या ठिकाणी समानता आहे, जगाच्या ठिकाणी विषमता आहे, आपण चिंतन करतो. ज्या महापुरुषांच्या ठिकाणी समानता आहे त्यांची संगती आपल्याला घडली पाहिजे महाराज. किती समानता आहे संतांच्या जवळ. एक दोन पुराणातले उदाहरण सांगतो आपल्याला. भक्तराज प्रल्हादजी आहेत. प्रल्हादजींना मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने प्रयत्न केले, पाण्यामध्ये टाकलं, अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, विष खायला प्यायला दिलं, काय झालं नाही महाराज. तुका म्हणे विष अमृता समान, देव राखे तया मारील कोण. शेवटी हिरण्यकश्यपूला काहीच होत नाही, कारण बुडता जळी जळता आगीत ते प्रसंगी राखावे, तुकाराम महाराज सांगतात. परमात्म्याने रक्षण केलं भक्तवर्य प्रल्हादजीचं. तो हिरण्यकश्यपू म्हणतो, मी जेवढे उपाय केले तेवढे सगळे प्रल्हादाला अनुकूल झाले. त्यांच्या गुरुकडे गेले. षंड आणि आमर्क त्यांचे गुरु होते. त्यांना सांगितलं, तुमच्याकडे तांत्रिक विद्या आहे, त्या तांत्रिक विद्येच्या बळावर तुम्ही एक राक्षसी कृत्य निर्माण करा, आणि त्या कृत्य निर्माण करून काय करा, प्रल्हादजींचा नाश करा. षंड आणि आमर्काने ते कृत्य निर्माण केली तांत्रिक विद्येच्याद्वारे, आणि ती कृत्या भक्तवर्य प्रल्हादजींच्या अंगावर सोडली महाराज. फिरे सुदर्शन घेऊन या नारायण. परमात्मे सुदर्शन चक्र ठेवलेलं होतं. ते सुदर्शन चक्र पाहिल्यानंतर कृत्य जाईल का तिकडं? नाही. तांत्रिक विद्येचं शास्त्र असं असतं, तांत्रिक विद्या ज्यांच्यावर सोडली आहे तिकडं काम नाही झालं, ज्यांनी सोडली त्यालाच नाश करते. ती कृत्य म्हणते तिकडे भागलं नाही आपला, आता चला माग. षंड आंबरकाला मारून टाकलं. विठ्ठल विठ्ठल. हरा विठ्ठला हरा विठ्ठला. पण ते भक्तवर्य प्रल्हाद होते महाराज, भक्तराज प्रल्हाद होते. आपल्या गुरुजींकडे आले, देवाला प्रार्थना करतात, भगवान हे माझे गुरुजी आहेत म्हणे. भक्तवर्य प्रल्हाद म्हणतात, देवा ह्यांनी मला पाण्यात टाकून मारण्याचा प्रयत्न केला, बुडवण्याचा प्रयत्न केला, आगीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला, सगळे यांनी प्रयत्न केले. एवढे यांनी मला मारण्याचे प्रयत्न करूनही माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी यत किंचित ही जर वैर भावना नसेल तर ह्या पुण्याने माझे गुरु जिवंत व्हावे. विठ्ठल विठ्ठल. हरा विठ्ठला हरा विठ्ठला.
चमत्कार झाला महाराज. भक्तराज प्रल्हादजींच्या मुखातले शब्द आहेत, यांनी एवढा त्रास देऊन माझ्या मनात त्यांच्याविषयी यत्किंचित संदेह नसेल, शंका नसेल, थोडी द्वेष भावना नसेल, तर त्या पुण्याने माझे गुरु उठावे. ताबडतोब ते दोन्ही जी षंड आणि आमर्क जिवंत झाले महाराज. पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपुमित्रा दोही सरिसा पाडू ज्ञानोबऱ्या वर्णन करतात. किती समानता आहे भक्तराज संताच्या पेटी, किती समाधान आहे. एक महात्मा होते, गंगेतून चालले होते, संन्यासी होते, मुंडन केलं होतं. जहाजातून जात असताना काही नास्तिक तरुण दुष्ट माणसं त्या जहाजात बसले होते. आता काय, खळा सदा शूद्र दृष्टी आपल्याला माहिती आहे, खळाचा स्वभाव आहे. तुका म्हणे खळ संता पिढीती चांडा. त्यांनी पाहिलं एक महात्मा दिसतोय, मुंडन केलेलं आहे की नाही. म्हणजे त्यांनी पाहिलं आता मुंडन की थोडी मजा करावी असं त्यांना वाटलं. आपल्याला प्रवासामध्ये कधी कधी अनुभव होतो, धोतर घातल्या दिसलं की हे धोत्र्या म्हणतात आहे का नाही, अनुभव येतो आपल्याला. तसं ते मुंडन केलं होतं. त्यांनी म्हटले बघा टक्कल कसं चमकतंय म्हणे, बघा आहे की नाही. दुष्ट स्वभावाचे होते, त्याच्यावर ते थांबले नाहीत महाराज. त्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करू लागले. ते शांतच होते आहे की नाही. शांती परते नाही सुख, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. क्षमाशस्त्र जया नराचे हाती, ते काही बोलले नाही. पण देवाला सहन नाही झालं. रूपा येऊन्या धरी अवतार, भक्ता अभयकर खळा कष्ट, हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सहात गोविंदा नाही त्याचे. भक्ताची निंदा कोणाला घडू नये. भगवान श्रीकृष्ण परमात्मा कौरवाला म्हणतात, कौरवांनो ऐका, तुम्ही जर माझा अपराध केला असता तर मी तुम्हाला क्षमा केली असती. तुम्ही माझ्या भक्ताचा अपराध केलाय, तुमच्या कुळातलं कोणीच जीवन ठेवणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे भक्ताचा अपराध देवाला सहन होत नाही. माझं गांजेले तेच आहे, भक्ताचे नस आहे. नाथ महाराज म्हणतात, एक वेळ देवाला जर आपण काय अवज्ञा घडली, देवाची देव क्षमा करतील. पण संत महात्मे जर आपल्याकडून अवज्ञा घडली, संत क्षमा करतील पण देव क्षमा करणार नाही आपल्याला. अशी परिस्थिती आहे. अरे मग ते महात्मा होते, शांत होते. आकाशवाणी झाली. महात्माजीनं सांगितलं, महात्माजी आपली आज्ञा असेल तर आत्ताच्या आत्ता हे नाव उलटी करून त्यांना मारून टाकतो. आकाशवाणी झाली. ते महात्मा होते, हात जोडले, भगवान कशाला म्हणे, काय गरज आहे, नाव उलटी करायची काहीच गरज नाही. देवा तुम्हाला जर उलटीच करायची असेल त्यांची बुद्धी उलटी करा. विठ्ठल विठ्ठल. किती समानता आहे साधू पुरुषाच्या ठिकाणी आहे का नाही. नाथ महाराजांची ओवी ऐका. अपकार्यावर जो कोपला तो तात्काळ कोपे नागवला, अपकार्या जेने उपकार केला तोची दादूला परमार्थी. अपकार्यावर जो रागवतो त्याचं पुण्य संपून जातं, अपकार्यावर जो उपकार करतो तो परमार्थातला अधिकारी आहे. विठ्ठल विठ्ठल. अजून पुष्कळ कथा आहेत. मनू महाराजांची कथा आलेली. एक सूर्यवंशातले मनू महाराज होते. त्यांच्यावर एका राजाने आक्रमण केलं. त्यांनी आपल्या प्रधानांना सांगितलं, ज्यांनी आपल्यावर आक्रमण केले तो जर धर्मनिष्ठ असेल तर मी युद्ध करायला तयार नाही, मी माझं स्वतःचं राज्य द्यायला तयार आहे. उगाच नरसंहार का करायचा. ज्यांनी आक्रमण केले तो जर धर्मानं प्रजेचं पालन करणारा असेल तर मी माझं राज्य द्यायला तयार आहे. प्रधानजी गेले, चौकशी केली, त्यांना कळालं ज्यांनी आक्रमण केले तो धर्मनिष्ठ आहे. राजेसाहेबांना मनू महाराजांना सांगितलं, महाराज ते राजे चांगले आहेत, धर्मानं प्रजेचं पालन करतात. सिंहासन सोडलं आणि त्या राजाला देऊन टाकलं. बघा किती अवधार्य असेल. एवढंच नाही, आता आपला अपमान झाल्या म्हणून राज्यातून निघून जावं असं नाही, त्याच राज्यामध्ये भिक्षा मागून राहू लागले. विठ्ठल विठ्ठल. असा ज्या साधू पुरुषाचा महिमा आहे, देवाला पाहावेल का हो. नाही, देवाने मनू महाराजांचं राज्य त्यांना देऊन टाकलं. सांगण्याचं तात्पर्य, जगामध्ये श्रेष्ठ जर कोण असतील, आपलं अत्यंतिक कल्याण करून देण्यामध्ये समर्थ कोण असतील, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. साधकांनी किती जरी उपायरूपी वनामध्ये किती उपाय केले, पण त्या उपायरूपी वनाला फळ केव्हा येतं, संत रूपी वसंत ऋतू जेव्हा प्राप्त होतात तेव्हाच मात्र त्यांच्या काय उपायाला फळ येतं. आता उपाय वन वसंतो, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तचे परे मूर्तू कारुण्याचा, जो भेटले याची सवे, फुर्ती उपायांची धावे, प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जिये. नाथ महाराज सांगता, संत संगती वेगळे जाण, तात्काळ पावावया माझे साधन, अनिक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा. सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात, तस्मादाती प्रयत्नानं सत्संगम सततम करू. साधू पुरुषांच्या आश्रयाशिवाय, श्री गुरूंच्या कृपेशिवाय साधकाचं अत्यंतिक कल्याण होऊ शकत नाही. मासे संत महात्मे भेटायचे कसे. विठ्ठल विठ्ठल.
देवर्षी नारद मुनी सांगतात महसंगस्तु दुर्लभ हा अगम्य हा अमोघश्य की नाही साधू पुरुषाची भेट होणं अत्यंत दुर्लभ आहे की नाही बहुअवघड असे संत भेटे तरी तरी जग जेथे करुणा केली तरी जग जेथे करुणा केली तरी जग जेथे करुणा केली बहुअवघडाचे संत भेटी तरी जग जेथे करुणा केली तरी जग जेथे करुणा केली तरी जग जेथे बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेथे करुणा केली तरी जग जेथे करुणा बहु केली अवघड असे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली तरी जग जेठी करुणा केली बहु अवघड असे संत भेटे तरी जगजेटी करुणा करे श्री गुरुची साधू पुरुषाची भेट होणं अत्यंत कठीण आहे अवघड आहे दुर्लभ आहे संताचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते बहु दुधड जरी झाली मैस काय तरी होईल काय कामधेनू तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच मेहमान येईल कळो आपण पांडुरंगाचे वारकरी पंढरीचे वारकरी आपण पंढरपूरला महिन्याला जातो महिन्याला नाही गेले तरी 4 वारे तरी आपण नक्कीच करतो आषाढी कार्तिकी आता माघ आलेलीच आहे चैत्र 4 वारे नाही तर 2 वाऱ्या नक्कीच करतो आषाढी कार्तिकी 2 नाही तर 1 नक्कीच करतो आपण आषाढी नक्कीच करतो मग आषाढी गेल्यानंतर आपला नियम आहे पांडुरंगाचं दर्शन केल्याशिवाय आपण माघारी येत नाही 20 तास 30 तास बारीमध्ये उभे राहतो पण देवाचं दर्शन करतो भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद मग देवाच्या बारीमध्ये लागलो दर्शन केलं देवाच्या चरणावर मस्तक ठेवलं देवाला एवढी मागणी मागावी वाढावे संतान नाही वाढावे संतान नाही देवाला फक्त एवढंच म्हणावं देवा कोण पुण्य यांचा होईन सेवक कोण पुण्य यांचा होईन सेवक कोण पुण्य यांचा होईन कोण पुण्य यांचा होईन हे द्वंद्वादिक दुरावले जे द्वंद्वादिक दुरावले हे द्वंद्वादिक दुरावेले हे द्वंद्वादिक दुरावेले कोण पुण्य यांचा होईन सेवक पुण्य यांचा होईन सेवक कोण पुण्य यांचा होईन सेवक कोण पुण्य यांचा होईन सेवक जी द्वंद्वादिक दुरावले जी द्वंद्वादिक दुरावले हे द्वंद्वादिक दुरावेले हे द्वंद्वादिक दुरावेले पांडुरंग चरणी श्री पंढरीरायाच्या चरणी एकच प्रार्थना करावी आई शिवर मे मजदावी नारायणा अंतरीच्या खुना प्रकट कोण पुण्य यांचा होईन सेवक जे हे द्वंद्वादिक दुरावेले पांडुरंगाला एवढी प्रार्थना करावी देवा एक करा आम्हाला श्री ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन करून द्या आणि वद्यवारीला आळंदीला आपण आलो भगवान श्री ज्ञानोबाऱ्यांच्या संजीव समाधीवर मस्तक ठेवलं श्री ज्ञानोबाऱ्यांनी एकच मागणी करावी आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती आम्ही कसे आहोत अनाथ अपराधी पतित आगळा तुम्ही कसे आहात कृपाळू सज्जन तुम्ही संतजन तुम्ही कृपाळू आहात सज्जन आहात तुम्ही आमचा वशिला जर देवाला लावला आमची फाईल रिजेक्ट होणार नाही आहे की नाही तुका म्हणे तुम्ही निर्विल्यावरी मग मज हरी उपेक्षणा मग तुकाराम महाराज देवाला म्हणतात तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांच्या आम्हाला काय करा साधू पुरुषांच्या चरणाचा आश्रय करून द्या पण तुकाराम महाराज एक थोडं चिंतन करतात म्हणजे असं कोणतं पुण्य आहे आणि ते कोणाच्या पदरामध्ये आहे की ज्यांच्याद्वारे ह्या साधू पुरुषांची ज्ञानोबऱ्यांची भेट होईल हा भाव तुकाराम महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या कोण चरणात. पुण्य कोणा गाठी कोण
पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठी ज्याची आईची याची भेट ज्याची आईची याची भेट ज्याची आईची याची भेटी ज्याची आईची याची भेटी ज्याची आईची याची भेट ज्याची आईची याची भेट ज्याची आईची याची भेटी ज्याची आईची याची भेटी आजी हरे धरिला मने जे हरे धरिला मने जे हरे धरिला मने जे हरे धरिला मने आजी हरी धरिला माने जी हरी धरिला माने जी हरी धरिला माने जी हरी धरिला कोणा पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठे ज्यासे ऐसियाची भेटी. तुकाराम महाराज थोडा अंतकरणातला साधकीय भाव प्रकट करतात. असं कोणतं पुण्य आहे आणि कोणाच्या पदरामध्ये कोणाच्या गाठी आहे की ज्याच्या योगाने ज्यासे ऐसियाची भेटी, असे या महापुरुषांची भेट होईल महाराज. साधू पुरुषांची भेट तर झाली आहे, पण नेमकं पुण्य कोणतं आहे माहीत नाही महाराज. साधू पुरुषाची भेट होत असते. तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचिसे आतोडे समागम घडे संतांचा. थोडंसं आपण चिंतन केलं तर काही गोष्टी स्वप्रयत्न साध्य आहेत, काही गोष्टी परप्रयत्न साध्य आहेत. जिथं स्वप्रयत्न परप्रयत्न अपुरा पडतो, त्यांची जर गोष्ट प्राप्त होत असेल तर ती नक्कीच दैव साध्य आहे, पुण्य साध्य आहे, भाग्य साध्य आहे, प्रारब्ध साध्य आहे. विठ्ठल विठ्ठल. काय काय वेळेस स्वप्रयत्न अपुरे पडतात, परप्रयत्नही अपुरे पडतात. मग ती गोष्टी पूर्वपुण्याने प्राप्त होते, दैवाने प्राप्त होते, भाग्याने प्राप्त होते, प्रारब्धानं प्राप्त होते. आणि त्या पुण्याने प्राप्त होणाऱ्या गोष्टीमध्ये परत दोन प्रकार आहेत. ज्या फळाची प्राप्ती होते, ऐका, ज्या फळाची प्राप्ती होते आणि ती ज्या पुण्याने होते, त्या पुण्याची कल्पना असणे हा एक भाग आहे. ज्या फळाची प्राप्ती होते ती ज्या पुण्याने होते, त्या पुण्याची कल्पना नसणे हा दुसरा भाग आहे. विठ्ठल विठ्ठल. उदाहरणार्थ फळ तर मिळाले, कोणत्या पुण्याने मिळाले? पुण्याची कल्पना आहे. आपल्याला माहिती आहे 100 अश्वमेध यज्ञ केले की स्वर्गाची प्राप्ती होती. ज्ञानोबा सांगतात शतमक संपत्ती स्वर्गीची. म्हणजे कोणत्या पुण्याने मिळालं? 100 यज्ञ केले, स्वर्गाची प्राप्ती आहे. ब्रह्मदेवाचं पद केव्हा मिळतं? शतैक जन्म, जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्म आनंद हे. 100 जन्म ब्राह्मणाचे घेऊन ब्रह्मकर्म केलं की ब्रह्मदेवाचं पद प्राप्त होतं. म्हणजे पुण्याचं ज्ञान झालं. दिलीप राजाने गायीची सेवा केली, दिलीप राजाने गायीची सेवा केली, पुत्र प्राप्ती झाली. विठ्ठल विठ्ठल. पुत्र कामेष्टी यज्ञ केला, पुत्र कामेष्टी यज्ञ केला की पुत्र प्राप्ती होते. म्हणजे काय काय पुण्यही जाणू शकतो मनुष्य, आहे की नाही? फळ मिळालंय, पुण्याचं ज्ञान होतं, पण काय काय फळ मिळतं पण त्या पुण्याचं ज्ञान होत नाही. त्यामध्ये दोन प्रकार केले, एक साधारण पुण्य आहे आणि एक असाधारण पुण्य आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना तरी विधीचे वापे
सत्क्रिया बीज आरोपे तरी जन्मशत मापे सुखाची मविजे. चांगल्या प्रकारचं आचरण केलं ना तरी विधीची मापे सत्क्रिया बीज आरोपे. विधी ते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्मफळे. विधी मार्गाने जर आपण आचरण केलं तर त्या साधकाला काय होत असतं, सुख मिळत असतं. चांगलं बोललं, चांगलं पाहिलं, चांगलं केलं, चांगलं खाल्लं, सुख मिळतं. म्हणजे हे साधारण पुण्य आहे. हे काय साधारण पुण्य आहे. विधीद्वारे विधी मार्गाने आपण आचरण केलं, चांगलं फळ मिळतं, समाधान हे फळ मिळतं. हे साधारण पुण्य आहे. पण जीवनामध्ये कधी कधी अशी गोष्ट घडते, जीवनामध्ये कधी कधी अशी गोष्ट घडते, संतांची भेट होते, देवाची भेट होते, पण ते कोणत्या पुण्याने होते ते सांगता येत नाही. ते असाधारण पुण्य असतं. महाराज तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात ते पुण्य आम्हाला सांगता येत नाही. तुकाराम महाराजांचं एक वचन आहे. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. पूर्व पुण्य ठेवा ओढवला. तुका म्हणे मजन घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा उढवला. पूर्व पुण्य ठेवा उढवला. ओ तुका म्हणे मदन घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. पूर्व पुण्य ठेवा ओढवला. तुका म्हणे मजन घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. पूर्व पुण्य ठेवा ओढवला. महाराज म्हणतात फळ मिळालंय पण ते कोणतं पुण्य माहित नाही. तुकाराम महाराज सांगून गेले, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, किंवा पूर्वजन्मी सुकृती थोर केली, ते माझं आजी फळासे आले. परमानंद आजी मानसी भेटी झाली या संतांची. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. ओ संतो चरण पावलो, संत चरण पावलो. संत चरण पावलो. संत चरण पावलो. लगी लगी हा लगी लगी. हला 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 हला. माऊली भले भले वाट. माऊली जिंदाद. माऊली 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 माऊली. आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे
आजे फिटले माझे कोडे आजे फिटले माझे आजे फिटले माझे आजे फिटले माझे कोडे आजे फिटले माझे कोडे पुण्य पडले बहुता दिवस पुण्य फळले बहुता दिवस भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा आलो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो संत चरण पावलो संत चरण पावलो संत चरण पावलो आज फिटले माझे कोडे आज फिटले माझे कोडे आजी फिटले माझे कोडे आजी फिटले माझे कोडे पुण्य फळले बहुता दिवसा विठ्ठल विठ्ठल हरा हरा विठ्ठल. हरा विठ्ठला हरा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. पुण्य उदयाला आलं. तुकाराम महाराज सांगतात नेमकं कोणतं पुण्य उदयाला आलं. या पुण्याच्या द्वारे काय झालं, आम्हाला साधू पुरुषांची भेट झाली. श्री वसुदेवजी नारद मुनींची स्तुती करताना म्हणतात तुमची भेट केव्हा होते हो, तुम्ही भागवत धर्म मार्गगामी त्याची तुमची भेटी लावू आम्ही, जे पुण्य कोटी निष्कामी प्रयाग संगमी केली. या नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात, देवर्षी नारदांना म्हणतात भगवान आपली भेट केव्हा होते, जेव्हा आम्ही निष्काम पुण्याईच्या कोटेच्या कोटी प्रयाग संगमावर करू तेव्हा तुमच्यासारख्या निरपेक्ष महापुरुषांची भेट होते. विठ्ठल विठ्ठल हरा विठ्ठला 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 हरा विठ्ठला ते नेमकं कोणतं पुण्य आहे. अनंत ज्ञानोबांना विचारा, ज्ञानोबा सांगतात पुण्य पोशिली असाधारणे ते तुझे गुणवानने देवनी मज उत्तीर्णे झाली आज माझे असत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महादेव पातली प्रभो. ज्ञानोबा म्हणतात सत्यवादाचं आम्ही तप केलं. किती तप केलं हो, 1 महिना नाही नाही नाही, वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महादेव पातली प्रभो. ते तुझे गुणवानने देवनी मज म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड. गीता ऐसे गोड आतुडले का, सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. ज्ञानोबा वर्णन करतात ते जे पुण्य आहे त्या फळावरून त्या पुण्याचं अनुसंधान आपल्या लक्षात येतं. नेमकं ते असं कोणतं पुण्य आहे, त्या पुण्याच्या द्वारे साधू पुरुषांची भेट झाली. तुकाराम महाराज म्हणतात कोण पुण्य कोणा गाठी जासी ऐशियाची भेटी. त्याचं सुंदर उत्तर आहे महाराज. काय झालं, 350 वर्षापूर्वी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी प्रश्न केला, ब्रह्म सर्वगत सदासम जेत अनु नाही विषम ऐसे जाणते ते अति दुर्गम त्यांची भेटी झाल्या भाग्य परम ऐसे कैसेयाने भेटते ते साधू. नाथ महाराजांनी प्रश्न केला, सांगा ज्यांना सर्वत्र ब्रह्मदर्शन आहे असे महापुरुषांची भेट केव्हा होईल. जगद्गुरु तुकोबारायांचा नाथ महाराजांचा नंतर अवतार झाला आणि ते तुकाराम महाराजांनी नाथ महाराजांचा गाथा तुकोबारायांना पाठ होता. ते तुकाराम महाराज नाथ महाराजांनी प्रश्न केलाय, तुकाराम महाराजांनी आपल्या गाथ्यामध्ये उत्तर दिलं, ऐसे ऐसियाने भेट तिथे साधू ऐसे ऐसे आने भेट तिथे साधू ज्यांच्या दर्शने तुटे भव बंधू ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू आज एका सच्चिदानंदी नित्यानंदो एका सच्चिदानंदी नित्यानंदू जे का मोक्ष सिद्धी तीर्थ वंदू रे ऐसे ऐसे आने भेट तिथे ऐसे ऐसे आने भेट तिथे साधू एका तीर्थबंधू ऐसे आने भेट तिथे आयचे आयचे आने भेटते साधू ऐसे ऐसे आने भेट तिथे साधू आयचे आयचे आने भेटते ते ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू ओ ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू जे का सच्चिदानंदी नित्यानंदू एका सचिदा
आईची आने भेट तिथे साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या प्रश्नाला जगद्गुरु तुकोबाराने उत्तर दिलं. ऐसे आने भेट तिथे साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू, जे का सच्चिदानंदी नित्यानंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्थ वंदू रे. साधू पुरुषांची भेटीची जी साधना आहे ती सर्व संतांनी सारखीच सांगितली. जी ज्ञानोबारांनी साधना सांगितली, जी तुकोबारांनी साधना सांगितली, तीच ज्ञानोबारे सांगतात. काय नाही, कशी साधना आहे हो, ज्ञानोबारे सांगतात. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा, नैष्कर्म सिद्धी परमाम संन्यास सेनादी गच्छती. मग त्या साधकाला संत महात्मे कोणत्या पुण्याने भेटतात किंवा कसे भेटतात, ज्ञानोबारे गोड सांगतात. तरी देहाधिक संसार आहे, सर्व मांडलेसे गुंपिरे, त्यात नातुडे तो वागोरे वारा जैसा. महाराज सांगतात फळल्यानंतर फळलं पीक फळल्यानंतर ते देठाला धरत नाही, देठ त्या फळाला धरत नाही. पुत्रवित्त कलत्र झाली आहे स्वतंत्र, माझे न मने पात्र विषाचे जैसे. हे असो विषय जाते, बुद्धी पळवली मागवती, पावले घेऊन एकांती हृदयाचार्य गे. ज्ञानोबारे सांगतात देहाधिक जो संसार आहे त्या देहाधिक संसारामध्ये तो साधक अडकत नाही. कसा अडकत नाही, पारध्याने जाळं टाकल्यानंतर त्या जाळ्यामध्ये वारा अडकतो का व वारा अडकत नाही जाळ्यामध्ये, तसं या देहाधिक संसारामध्ये तो साधक अडकत नाही. फळ पिकल्यानंतर देठी फळाला धरत नाही आणि फळ देठाला धरत नाही. तसं त्याचे सर्वत्र ममत्व लुळं पडतं, ममत्व सर्वत्र नष्ट होऊन जातं. आणि मग ज्ञानोबारे सांगतात अनुकूल भार्या, अनुकूल मुलगा, अनुकूल संपत्ती असेल तरी सुद्धा त्या अनुकूल सर्व स्त्री पुत्राधिकारांना तो माझं म्हणत नाही. कसं म्हणत नाही, विषाच्या पात्राप्रमाणे त्याचा त्याग करतो. ज्ञानोबारे सांगतात मग काय होतं, त्याच्या अंतःकरणातली जी काही दृष्ट स्पृहा आहे, म्हणजे इह लोकातील भोगाची इच्छा, परलोकातील भोगाची इच्छा, ही दोन्ही भोगाची इच्छा स्पृहा नष्ट होऊन जाते. मावळवणी तया पांडवा, बोधमात्रेचे जेव्हा ठाव होय. ज्ञानोबाऱ्या सांगता धरवणी वेचे सरे, तैसे भोगे प्राचीन पुरे, नवे तो नुपकरे काहीच करो. धरवणी वेचे सरे म्हणजे हौदातलं पाणी संपून वडवून टाकायचं, म्हणजे प्रारब्ध भोगून संपलं, क्रियमानाचा लेप लागत नाही, ज्ञानाने संचित जळून गेलं. काय झालं, ऐसी कर्म साम्य दशा होय ते विरेशा. मग श्रीगुरु आ पैसा भेटेचे गा. कर्मसाम्य दशा झाली, प्रारब्ध भोगून संपलं, क्रियमानाचा लेप लागत नाही, क्रियमान कर्म भगवत अर्पण बुद्धीनं केलं आणि संचित ज्ञानाने जळून गेलं. कर्मसाम्य दशानंतर काय होतं, मग श्रीगुरु आ पैसा भेटेची गा. हे ज्ञानोबाने जे संत पुरुषाची भेटेची पद्धत सांगितली तीच तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात. मन बुद्धी काया वाचा शुद्ध करे, मन बुद्धी काया वाचा शुद्ध कर, रूप सर्वत्र देखोनी नमस्कारे, रूप सर्वत्र देखोनी नमस्कारे, लघुत्व सर्व भावे अंगीकारे, लघुत्व सर्व भावे अंगीकारे, सांडी मांडी मी तू पण ऐसी थोरी रे, अंडी मांडी मी तू पण ऐसी थोरी रे. ऐसे आने भेट तिथे साधू, ऐसे आने भेट तिथे साधू, ऐसे आने भेटत, ऐसे आने भेटत साधू. अर्थ काम चाड नाही चित्ता, मानामान मोह माया मिथ्या, वरते समाधानी जाणोनी नेनता, साधू भेट देती तया अवचिता रे. जसे ज्ञानोबर यांनी संत भेटीची जी साधन सांगितलं ते साधन तुकाराम महाराज सांगतात. अर्थ काम चाड नाही चित्ता, मानामान मोह वरते समाधानी, मनी दृढ धरी विश्वास, नाही सांडी मांडीचा साधू दर्शन नित्य काळ त्यास. तुका म्हणे जो विठला जाणी वेसरे, कोण पुण्य कोणा गाठी जासी, ऐसियाची भेटी. असं पुण्य आहे, ह्या साधनेच्या द्वारे या महापुरुषांची भेट होते. मग ते नेमकं पुण्य कोणतं हो, नाथ महाराजांची एक ओवी गोड आहे. निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्या लाभती पाठोवाटी, तय होय भेटी हरिप्रियाची. विठ्ठल विठ्ठल हरा 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 महाराज सांगतात असं पुण्य ज्या साधकांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलंय, निष्काम पुण्य केलं, अनंत जन्म निष्काम पुण्य केलं, जन्म जन्मांतरी भोग केले सायास, याचे भेटी लगे व्रती उपवास सेविली गंगेचे तटाके उदास, त्याच्या सुकृताचे आले नेनो घोषो. 10व्या अध्यायामध्ये श्री अर्जुन भगवंताजवळ आपला परिहार देतात. देवा काय म्हणे, माझं काय भाग्य आहे म्हणे. पहा प्रभू आघवेनी येणे जन्मे, जे पुण्य केली मी उत्तम आहे,
तयाची न ठक्तीची अंगी कामे सद्गुरुत्व. अर्जुन देवाला म्हणतात, देवा आतापर्यंत ह्या जन्मात आणि मागच्या जन्मात, मागच्या हजारो जन्मात मी जेवढे पुण्य केले असेल ते सगळे पुण्य फळाला आले आणि तुझ्यासारखे गुरु मला मिळाले. विठ्ठल विठ्ठल. हरा विठाला हरा विठाला विठाला हरा विठाला. म्हणजे निष्काम पुण्याच्या द्वारे साधू पुरुषांची भेट होते. कोणागाठी भाग्यवान जो साधक आहे त्याला अशा प्रकारे संत पुरुषाची भेट होते. महाराज सांगतात, जासी ऐसियाची भेटी. जासी ऐसियाची म्हणजे ऐसियाची म्हणजे कैसियाची. तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. जी हरी धरिला मनी, जी हरी धरिला मनी, जे हरी धरिला मने, जे हरी धरिला मने. दिले संसाराशी पाणी, दिले संसाराशी पाणी, जी हरी धरिला मनी, जी हरी धरिला मनी. दिल संसाराची पाणी, दिल संसाराची पाणी, हरी धरिला मने, जे हरी धरिला मने. ओ जी हरी धरिला मनी, जी हरी धरिला मनी, जे हरी धरिला मने, जे हरी धरिला मने. दिले संसाराची पाणी, संसाराची पाणी, दिले संसाराची पाणी, संसाराची पाणी. जी हरी धरिला मनी, जी हरी धरिला मनी, हरि धरिला मने, हे हरि धरिला मने. थोबा रखो माये. हो बार पार कुमाई, थोबाची भेटी जे हरी धरिला म्हणे, दिले संसाराचे पाणी. जासी ऐसियाची भेटी म्हणजे ते ऐसियाशी कोण आहेत? तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, जे हरी धरिला म्हणे, दिले संसाराचे पाणी. ज्या महापुरुषांनी संसाराला पाणी दिलं आणि ज्यांनी आपल्या हृदयामध्ये परमात्म्याला साठवलं, जे विषयाशी तिळांजली देऊने, प्रवृत्तीवरील निगड वावणे, माते हृदय सोनी भोगिता. ती तिळांजली द्यायची महाराज, आहे की नाही? विषयाला तिळांजली द्यायची, संसाराला तिळांजली द्यायची, संसारात तुळशीपत्र ठेवायचं, संसारावर काय करायचं? पाणी सोडायचं महाराज. शरीरादी समस्त मानिता ती तृणवत, जेवे संताचे होत वहांधर, जयाच्या आवडीनं गणिती ब्रह्मचर्याची साकडी, निष्ठुर होणे बापडी इंद्रिय करीते, शास्त्रांची दुबती पोषिती घरी. संत महात्मे परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी, परमात्मा हृदयामध्ये साठवण्यासाठी काय करतात? सर्व अनात्म वस्तूचा निराश करतात महाराज. एकाला विचारलं, आपण ब्रह्मचारी का? हो ब्रह्मचारी. का? कुणी मुलगीच दिली नाही म्हटली. असं नसतं चालत. ज्ञानोबा किती गोड चिंतन करतात. अहिकीचे परत्रीचे भोग पायक झाले इच्छेचे, भोगावे हे न रुचे वना माझी. ह्याला म्हणायचं दिले संसाराची पाणी. विठ्ठल विठ्ठल. भोग जवळ नसताना विषयाचा त्याग होतो, पण विषय भोग जवळ असताना विषयाचा त्याग होणं अत्यंत महत्वाचं आहे. महाराज सांगतात, दिले संसाराशी पाणी. संत महात्मे काय करतात? परमात्मा प्राप्तीसाठी, परमात्म्याच्या दर्शनासाठी त्या हृदयामध्ये परमात्मा वस्तूला साठवतात आणि या सर्व जड वस्तूचा काय करतात? निराश करतात, परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवतात. प्रातस्मरणीय श्रीगुरु मामासाहेब दांडेकर त्यांचं सुंदर चरित्र आहे. त्यांच्या चरित्रातले उदाहरण सांगतो आपल्याला. श्रीगुरु मामासाहेब दांडेकर तरुण होते, सद्गुरू जोग महाराजांचे शिष्य होते, ब्रह्मनिष्ठ होते, ब्रह्मतेज होतं, आत्मतेज होतं. मग एक मनुष्य आला, त्याला वाटलं मामासाहेब थोडे भाविक आहेत, वारकरी आहेत, त्यांच्या वारकरीपणाचा आपण फायदा घेऊ. मामानं वंदन केलं आणि मामानं सांगितलं, म्हटले, मामासाहेब काल माझ्या स्वप्नात देव आले म्हणे आणि देवाने सांगितलं की माझी कन्या तुम्हाला द्यायची. सांगितलं त्यानं, माझी कन्या तुम्हाला द्यायची. मामासाहेब म्हणाले, ठीक आहे. मामासाहेब वारकरी होते, म्हणजे ठीक आहे, तुझ्या स्वप्नात देव आले म्हणे,
पण माझ्या स्वप्नात देव कुठं आले म्हणजे नाही ना आले. लक्षात ठेव, पण माझ्या स्वप्नात जरी देव आले म्हणाले कन्याचा स्वीकार कर तरी करणार नाही. विठ्ठल विठ्ठल हरा विठाला 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 हरा. महाराज सांगतात दिले संसाराशी पाणी जी हरी धरिला म्हणे. दिले संसाराशी पाणी. पितामह भीष्माचार्याचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. त्यांची प्रतिज्ञा होती, आपल्या तीर्थस्वरूप पिताश्रीसाठी त्यांनी प्रतिज्ञा केली, आजन्म ब्रह्मचारी राहीन. अंबा अंबिका अंबालिका 3 कन्येला आणलं होतं. आंबेचं प्रेम शाल्वराजावर होतं, परत पाठवून दिलं. शाल्वराजाने काही स्वीकार केला नाही. ती आंबा परत येते. महाराजांना म्हणते, पितामह भीष्माचार्यांना म्हणते, महाराज तो शाल्वराजा माझा स्वीकार करत नाही, तुम्ही मला आणलंय, तुम्हाला स्वीकार करावा लागेल. महाराजांनी श्री पितामह भीष्म महाराजांनी सांगितलं नाही म्हणे माझी प्रतिज्ञा आहे, स्वीकार नाही करणार. गुरुकडे गेल्या, श्री आंबा गुरुकडे गेल्या, परशुराम महाराजाकडे गेल्या, सांगितलं बघा तुमचा शिष्य आहे, त्याला सांगा माझा स्वीकार करायला. श्री गुरु परशुरामाने श्री भीष्म महाराजांना बोलवलं. म्हटले बाळ माझी आज्ञा आहे, काय कर या कन्येचा स्वीकार कर. श्री पितामह भीष्माचार्याने सांगितलं न म्हणावे तैसे गुरुचे वचन जेणे नारायण अंतरे ते. नाही म्हटले देवा ठीक आहे तुमचं सगळं ऐकतो म्हणे, पण माझी प्रतिज्ञा आहे ना, मी प्रतिज्ञा कशी मोडणार आहे, प्रतिज्ञा मी मोडू शकत नाही, तुला युद्ध करावं लागेल. युद्ध करेन तुमची आज्ञा म्हणून करेन म्हटले. माझी युद्ध करण्याची इच्छा नाही, तुमची आज्ञा म्हणून युद्ध करेन. युद्ध स्वीकारलं पण कन्या स्वीकारली नाही. युद्ध झालं, असं युद्ध झालं. पितामह भीष्म महाराज म्हणाले भगवान तुम्ही 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली, पण तेव्हा भीष्म जन्माला आला नव्हता, आता करून दाखवा. विठ्ठल विठ्ठल हरा विठाला. म्हणजे काय या महापुरुषांचं सामर्थ्य आहे. दिले संसारासे पाणी आहे की नाही. महाराज सांगतात जे हरी धरिला मनी दिले संसारासे पाणी. त्यांनी काय केलं, या सर्व इंद्रियांना निष्ठूर केलं, बापुडं केलं, इंद्रियाचं संयमन केलं. आवृत चक्षु इंद्रियाचं संयमन करून जयाचे चोखटे मानसे मी होणे असे क्षत्रसन्यासी ज्या निजेलिया ते उपासे वैराग्य गा. जयाच्या इंद्रियाच्या घरा नाही विषयाच्या यरझारा जो आत्मबोधाच्या ओरा पहोडला असे. जयाचे सुखदुःखाचे ने अंगे झगटले मानस चेवणे गे विषय पासे आलिया सेनरी गे. हे काय म्हणवणे आहे की नाही. विषय जवळ आले तरी हे काय त्याचं स्मरण होत नाही. महाराज काय वैराग्य असेल. ज्या निजेल्या ते उपासे वैराग्य गा. प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठवासी श्री विठ्ठल महाराज घुले बाबा सांगायचे संतांचं वैराग्य झोपेत बिघडत नाही ना आपल्या जागृतीत टिकत नाही. महाराज आहे की नाही. आपल्या जागृतीत टिकत नाही आणि त्यांचं झोपेमध्ये बिघडत नाही. आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळा विषया जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. वैराग्य महामेरू संत शिरोमणी काका महाराज गोरबा काका महाराज आहे की नाही. त्यांची प्रतिज्ञा होती स्पर्श करायचं नाही. आईसाहेबांनी वाटलं त्यांच्याजवळ जाऊन झोपावं. रात्रीच्या स्तंभाला त्यांच्याजवळ जाऊन झोपले, हाताला स्पर्श केला. महाराज त्यांचे इंद्रियांना नायकने ते कानाची वाळी, न पाहणे ते दिठीची गाळी, आवाजचे ते टाळी जिबची घा. निषिद्ध त्यांच्या इंद्रियांना माहीतच नसतं. महाराज स्पर्श केला, काकांना जाग आली. म्हटले असं कसं घडलं. म्हटले माझ्या हाताने शपथ मोडली. जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही आहे की नाही. शपथ मोडली माझ्या हाताने. आपल्यासारखा म्हणलं असतं जाऊ द्या एक वेळ माफ करू म्हणलं असतं आहे की नाही. ते काकासाहेब होते, वैराग्य महामेरू संत श्रवणी काकासाहेब होते. दोन्ही हात तोडून टाकले. दिले संसाराशी पाणी जे हरी धरिला मनी दिले संसाराशी मानी. सगळं संतांचे चरित्र आपल्याला अनुभवलं येतं आहे की नाही. सर्व महापुरुषांनी काय केलं, परमात्मा वस्तूला हृदयात साठवण्यासाठी या जड पदार्थाचा निराश करावाच लागतो. देवाची ते खून आला ज्याच्या घरा त्याच्या परिचिरा संसाराशी. देवाचे ते खून करावे वाटोळे आपणा वेगळे राहू निधी. देवाचे ते खून झाला जासी संग त्याच्या झाला भंग मनुष्यपणा. देवाचे ते खून गुंतवणेदी वाचा लागो असत्याचा मळनिधी. तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी आहे की नाही. परमात्मा काहीच उरो देत नाही. महाराज परमात्मा ज्याच्या हृदयात वास करतो ना त्याचं सगळंच्या सगळं परमात्मा लुटवून टाकतो. बाह्य अंतर्बाह्य जे काही परिग्रह आहेत त्या सर्व परिग्रहाचा परमात्मा काय करतात, निराश करतात. म्हणून तुकाराम महाराज सांगतात जे हरीला धरीला मनी दिले संसाराशी पाणी. असे जे महापुरुष आहेत, असे संत महात्मे आहेत, त्यांची भेट ज्या भाग्यवान साधकाला होते.
हरी धरिला म्हणे हे हरी धरिला म्हणे. कोण हा भाग्याचा ऐसे असे बोले वाचा. असे महापुरुष असे संत महात्मे ज्या साधकाबरोबर बोलतात, ऐसे असे बोले वाचा, दर्शनाची प्रशस्ती, पुण्यपुरुष आहे की नाही. जयाचे नाव तीर्थराव, दर्शनी प्रशस्तीची ठाव, जयाचे संगी ब्रह्मभाव. भ्रांतासे ज्यांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर, ज्यांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर मनुष्याला भजन करावं वाटतं, वारी करावी वाटते, ज्ञानेश्वरी पारायण करावं वाटतं, समजा ते पुण्यपुरुष आहेत. ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर ब्रह्मचर्य माणसाला लग्न करू वाटतं. ते कोण आहेत ओळखून घ्या. कोण हा भाग्याचा ऐसे असे बोले वाचा. तुकाराम महाराज सांगतात असे संत महात्मे भेटले, नुसते भेटले नाही, त्यांच्याशी बोलण्याचा संबंध आला महाराज आहे की नाही. काय आनंद आहे. परिसे तया होय माया बापू महाराज सांगतात. नाद ब्रह्म मुसे आले, गंगा पे पतिव्रते आले, वारसई साच आणि मवाळ, मित्री आणि शब्द जैसे कल्लोळ, आली मुखावाटे अमृत वचने, उत्तीर्णता. संत महात्मे बोलू लागले. साधकाला काय बोलतात महाराज, किती गोड बोलतात आहे की नाही. नाभी नाभी ऐसे बोलिले वचन, ते माझे कल्याण सर्वस्वही. तुकाराम महाराज सांगतात ऐसे असे बोले वाचा. संत महात्मे बोलतात, अरे बस संस्थेत बस, 4 वर्ष अभ्यास कर, 4 वर्ष झाल्यानंतर ज्ञानेश्वरी पाठ कर, गाथा पाठ कर. ऐसे असे बोले वाचा. आपले प्रातस्मरणीय गुरुवारे बाबा म्हणायचे, अरे संस्थेत बस, नाव नसलं तरी पाठाला येत जा, भजन चुकू नको. विठ्ठल विठ्ठल कोण हा भाग्याचा ऐसे असे बोले वाचा. गुरुर बाबांचा ज्यांना स्पर्श झाला आहे की नाही, पाठीवरून हात फिरवला, त्यांच्याशी बोलले, ते किती भाग्यवान साधक आहेत. त्यांच्या भाग्याचं वर्णन नाही करता येत मला. ऐसे असे बोले वाचा, जे हरी धरिला मनी, दिले संसाराशी पाणी. आणि अशा या महापुरुषांची भेट झाल्यानंतर काय फळ मिळतं, तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. त्याचे भेटी होय संसाराचे तोटे, होय संसाराचे तोटे. होय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नाराज. जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. तुका म्हणे त्यांची भेटी होय संसाराशी तुटी. असे संत महात्मे भाग्यवशात आपल्याला प्राप्त झाले, पूर्व पुण्याने प्राप्त झाले. तर काय होणार आहे, त्यांच्या संगतीमध्ये आपलं जे काय जन्म मरणाचं बंधन आहे नाहीसं होणार आहे. ज्ञानोबराची ओळी किती गोड आहे पहा. विषय व्याळे मिठी, दिदले नुठी ताटे, ते तुझी आहे गुरु कृपा दृष्टी, निर्विष होय आहे की नाही. श्री गुरूंची कृपा झाल्यानंतर संसारातले जी काही विषयाच्या ठिकाणी पडलेली मिठी आहे, हे असो दिटे जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारोके, तू जीवाची परी तुके महेशेशी, तू जेवती वास पाहे, तेवती सुखाची सृष्टी होय, तो मने ते तर आहे महाबोध. संत महात्मे काय करतात, तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. अवांतर वाक्याने परोक्ष ज्ञान होऊन अभान पादक आवरणाची, असत्व पादक आवरणाची निवृत्ती होते. महावाक्याने अशा प्रकारे अपरोक्ष ज्ञान होऊन अभाना पादक आवरणाची निवृत्ती होते. आणि तत्वमसी महावाक्य तत्पद वाच्याचा त्याग करायचा आणि ब्रह्म आणि कुटस्थाचं ऐक्य करायचं. संत महात्मे काय करतात, त्या साधकाचं जी काही तत्वमसी, तुका म्हणे कानी ऐकेली मात, त्वची झाला घात जीवपणा. तुका म्हणे त्यांची भेटी होय संसाराशी तुटी, जे हरी धरिला म्हणे दिले संसाराशी पाणी. ज्ञानदेव तुका ज्ञान